नमस्कार. जय महाराष्ट्र. मी संतोष गव्हाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर अहिल्यानगर. नमस्कारांनो, बऱ्याच दिवसापासून आपण पाहत असताना बरेचसे कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहे, जे आपल्या बाजारतळामध्ये जी परिस्थिती आहे, जो चिखल झालेला आहे, तिथं सध्या डुकरं फिरतायत. तिथे बऱ्याचशा बातम्या टाकल्या, काही जणांनी निवेदन देखील दिलेले आहेत. आपला प्रवरा नदी जी आहे, प्रवरा नदीच्या थोडस पुढं म्हणजे पूल सोडला की तिथं सगळं दोन्ही साईडनी इतकी घाण असते, कंपल्सरी तिथे डुकरं फिरतात, तिथं पोकडं असे अनेक अशा घाणी तिथं असतात. तिथून अक्षरशः आहे ना असं नाक दाबून यावं लागतं. तशीच परिस्थिती बाजारतळाची, तिथं तुम्हाला सांगायची गरजच नाही. बरं, विषय असा आहे की तिथं आपल्याच घरचे लोक, आपल्याच महिला जातात तिथं, त्यांना त्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तिथंच काही जण मुततात, तितके निर्लज्ज लोक झालेले आहेत. तीच परिस्थिती आता हाकेच्या अंतर आपलं जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या मागचा जो रस्ता जर पाहिला तर तिथं तर चालणं मुश्किल आहे. त्याचे मी काही व्हिडिओ काढलेले आहेत, ते तुम्हाला मी टाकतोय. आजची जी परिस्थिती ती अशी आहे, काही रस्त्याचा असा वापर चालू आहे पोस्ट ऑफिसच्या मागचं, तिथं फक्त मुतारी आणि हागणदारी असं झालेलं आहे. बरं, विषय असा आहे, निवेदन तर आपण यांना किती वेळा द्यायचे. आता मी जो व्हिडिओ टाकतोय हा शेवटचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ टाकल्यानंतर जर नगरपंचायतने जर याची दखल घेतली नाही तर नगरपंचायतला माहिती आहे की मनसे बोलत नाही, ते करून दाखवत असते. मागच्या वेळेस आम्ही तो रस्ता काटा टाकून 8 दिवस बंद केला होता, त्यांनी दखल घेतली नाही. आम्ही बोललो होतो आम्ही तुमच्या गेटमध्ये आणून काट्या टाकू, तिथे आंदोलन करू. आम्ही ते देखील केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी तिथं कर्मचारी बसवला, तिथं स्वच्छता केली, अतिशय इतकी उत्कृष्ट स्वच्छता केली. परत त्या नगरपंचायतीच्या कानात कोणी जाऊन तरी सांगितलं की काय असेल ते असेल, परत कर्मचारी तिथून काढून टाकला. परत हाईच ती परिस्थिती तिथं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. मला तरी वाटत नाही का भविष्यात ते आपल्या नगरपंचायतला कधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एखादं पारितोषिक भेटल. असं गलिच्छ राजकारण राजकारण कोणी केलं पाहिजे? पक्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्याच्या नगरपंचायत मध्ये राजकारण चालू आहे. त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही रोज बाहेर गावून येतात, तुम्हाला आमच्या खरंच गावाचं काही सुधारणा करायची आहे का नाही करायची आहे, का फुकटचा तुम्हाला पगार घ्यायचा आहे? बरं, तुम्ही हे गोष्ट विसरू नका, तुमचा जो पगार होता ना तो आमच्यामुळे तुमचा पगार होतो. आम्ही आहोत म्हणून तुमचा पगार आहे. जनतेच्या खिशातून जो टॅक्स जातो ना त्याच्यातून तुम्हाला पगार भेटतो. तुम्हाला जिथे खुर्चीवर बसवलंय ना, नुसतं रिकाम टेकडा गप्पा मारायला नाही पाडत. नळपट्ट्याच्या नोटिसा पाठवून, घरपट्ट्याच्या नोटिसा पाठवून, गाळ्याच्या नोटिसा पाठवून, एवढ्या पुरतं नाही बसवलं तुम्हाला टावळ्या मारायला. हे बाकीचे कामं कोणी करायची? आणि नसेल तुमच्याकडे मग तर द्या, ती येऊ नका ना, खुर्च्यावर मोकळा ठेवा ना, दुसऱ्या अधिकाऱ्याने. मग इतकं दुर्दैव कंपल्सरी तुम्हाला मुख्याधिकारी शिव देता येत नाही. बसले निसर्ग खुर्च्यावर चांगले दिग्गजचे दिग्गज, सत्ताधाऱ्याला तर काय घेणं देणंच नाहीये. पण सगळे इथांचे जे ना सत्तेमधले आहेत, तुम्ही लक्ष घातलं पाहिजे ना. बाकीच्या गोष्टीत नाक खुपसण्यापेक्षा तुम्ही चांगल्या गोष्टीत नाक खुपसा ना. निवडणुका लागतात तेव्हा का नुसतं बसायचं का नुसतं टावळक्या मारीत? इकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या नेत्याकडे तिथं ओरड केली पाहिजे. तिथं कायम स्वरूपी तिथं एक शिव दिला पाहिजे. 8 दिवसांत कधीतरी तोंड दाखवायचं, तिथं लोकांचे प्रश्न मांडायचे, गेलं का त्याला त्यांना काही घेणं देणं नाही. ही कोणती पद्धत झालेली आहे? किती वेगळेपणा आहे. हे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर जरी तुमचे डोके उडत नसतील ना, मी तुम्हाला सांगतो त्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना, मी त्या रेंदडीत ना, त्या बाजारतळाच्या रेंदडीत पोस्ट ऑफिसच्या नदीच्या समोरच्या, मी तिथं नेऊन तुम्हाला त्या फिरवीन. तुम्हाला काय, तुम्हाला माझ्यावर काही गुन्हे दाखल करायचे करा, मला काय फरक पडत नाही. की तुम्ही किती केसेस केले ना, सोडायला काही फरक पडत नाही. एक केस तुटला काय, एक काय उगवला काय. तुम्हाला मी जे सांगतो ना, तर तुम्ही नीट कानं आणि डोळे उघडून ऐका. जे आम्ही बोलतो ते करतो. आणि ही सगळा फक्त माझ्या घरचा प्रश्न नाही, सगळ्या गावाचा प्रश्न आहे. माता भगिनी बिचारे बाजार तळात जातात, त्यांना दुर्गंधी काय परिस्थिती, तिथे माश्या, ते घाण, ते सगळी तिथं गलिच्छपणा. माऊलीचं गाव आहे नाही, तरी लोकात सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र आपलं नेवासा आहे. दळभद्रे तुमच्या नगरपंचायतला अजून कशी अक्कल आहे ना तुम्हाला? कसले पगार घेता तुम्ही तिथं? नसल काम होतं घरी बसा. जनतेच्या पैशामधून मस्त आयुष्यमध्ये लाखोनी पगार घ्यायचे, मजा मारायची. हा एसीत यायचं, एसीत जायचं, एसीत बसायचं.
जरा बाहेरचं वातावरण पहा. एकदा तरी मारा त्या बाजार तळामध्ये चक्कर मारा. ते सीओने कधी मारले का चक्कर? इतक्या जणांनी निवेदन दिलं, कधी मारले त्या बाजार तळात? कधी गेले त्या प्रवरा पोलाच्या पुढे? आणि अजून मी तुम्हाला तमाम नेवास्करांच्या जनतेला सांगतो, मी जर आपल्याकडे जर कोणत्या आपल्या प्रभागामध्ये मला तर वाटत नाही असं एकही प्रभाग असेल तर तिथे अशी घाण व्यवस्था नसेल. जिथं असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका, व्हिडिओ टाका, फेसबुकवर टाका, व्हॉट्सअपला टाका, इंस्टाला टाका, नाही तर मला तरी पाठवा. यांचे कसे आपण यांचे कशा टेर आणायचं नगरपंचायतला ते आपण पाहू. आता याच्यामध्ये कशी व्हिडिओ ते पाहतो मी. बाजार तळातला आहे, पोस्ट ऑफिसचा मागचा आहे. नगरपंचायत अधिकारी कर्मचारी तुम्ही पगार घेतात, सगळ्याचे आमच्या कष्टाचे पैसे घेतात, तुम्ही काम करा, नाही तर घरी बसा. ही तुम्हाला शेवटची हात जोडून विनंती. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणतं आंदोलन करीन याचा भरोसा नाही. वेळेप्रसंगी ही जेवढी घाण आहे ना, ही सगळी साचलेली घाण भरून तुमच्या कार्यालयामध्ये आणून सुद्धा आम्ही टाकू. पुढं काय व्हायचं ते होऊन द्या.